अशा भरीत भाजीचा मसाला बनवा आणि या मसाल्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या बनवू शकता। आज आपण याच मसाल्यापासून वांग्याचं भरीत पण करणार आहोत। भरीत भाजीचा मसाला करण्यासाठी इथे 2 चमचे शेंगदाणे आहेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत। आणि त्याच त्यावरती 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ, 4 बेडगी मिरची, 2 पांढरी मिरची, थोडंसं स्टार फूल, 1 हिरवी वेलची, 2 लवंग, थोडं दालचिनी आणि 10 ते 15 काळी मिरची दाणे, 1 काळी वेलची। मिरच्या आहेत त्या तोडून घालायच्या आणि ह्याला आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे। मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपलं सर्व साहित्य भाजलं की त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच तव्यावरती आपल्याला 1 वाटी खोबरं घालायचं आहे। सुकं खोबरं आहे, सुकं खोबरं पण सतत मिक्स करून भाजून घ्यायचं। खोबरं भाजलं की दुसऱ्या प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचं। खडे मसाले भाजलेले, त्याच्यामध्ये काळी वेलची आहे ना, त्याची आपण सालं काढून टाकायची आहेत आणि आतले दाणे घ्यायचे आहेत। आणि दालचिनी आहे ना, ती पण आपल्याला तोडून घ्यायची आहे। हिरवी वेलची आपण सालासकटच घालणार आहोत। मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि यांना बारीक असे वाटून घ्यायचे। त्याच्यामध्ये सुकं खोबरं आणि शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे आपल्याला जाडसर असं चालूबंदमध्ये वाटायचं आहे। 1 चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मिक्सरला याला जाडसर असं वाटून घ्यायचं। झटपट असा हा भरीत भाजीचा मसाला तयार झालेला आहे। वांग्याचं भरीत, दोडक्याचं भरीत, भेंडीचं भरीत, कारळ्याचं भरीत, अशा अनेक भाज्या तुम्ही या मसाल्यामध्ये करू शकता। एक काचेची बरणी किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं, सुक्का ठेवून द्यायचं। 2 महिने आरामात हा फ्रीजच्या बाहेर मसाला चांगला टिकतो। याच मसाल्यापासून आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत, त्यांना चिरा देऊन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। वांग्यांना थोडंसं आपल्याला आतमधून मीठ लावायचं आहे, कारण किती आपण मसाले घातले ना तरी वांग पचपचीत लागतं, म्हणून पहिलं मीठ चोळून घ्यायचं। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की छोटा अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे। 2 ते 3 पीस हिंग आणि मोठा 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। कांदा चांगला नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचा। छोटा 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। आलं लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत याला परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा। टोमॅटो आपला साधारण नरम पडला ना की त्याच्यामध्ये ही वांगी घालायची आणि वांगी पण आपल्याला टोमॅटो बरोबर चांगली परतून घ्यायची। तर ती वांगी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेली आहेत। गॅस बारीक करायचा। छोटा अर्धा चमचा हळद, ह्याच चमच्याच्या मापाने 3 चमचे घरचा लाल मसाला, भरीतचा मसाला। तुम्हाला जेवढा मसाला पाहिजे ना तेवढा तुम्ही इथे मसाला घालायचा आहे। ते 2 चमचे मी हा भरीतचा मसाला घातलेला आहे। देठासकट कोथिंबीर, मसाल्यामध्ये पण मीठ आहे आणि वांग्याला पण मीठ लावलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचं। यांना परतून घ्यायचं। भरीतमध्ये मसाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरायचा। 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। तुम्ही पाहिजे तर हे वाफेवरती पण शिजवू शकता, जर सुकं पाहिजे असेल तर। आणि ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालायचं। वांग चवीला तुरट असतं ना, मग थोडंसं गूळ घालायचा, जरासा, एकदम चिमूटभर घालायचा आणि चिमूटभर आमचूर पावडर घालायची। वांग्यांना गोडवा येणार नाही या पद्धतीने आपण गूळ घालायचा आहे। तुम्ही जर याच्या आधी कधी घातला नसेल तर नक्की घालून बघा, खूप छान लागते चवीला। झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत तिला वाफवून घ्यायची आहे, म्हणजे झटपट आपली भाजी तयार होते। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे। आता जर भरीतचा मसाला तयार असेल ना तुम्ही झटपट अशी वांग्याची भाजी सकाळच्या टिफिनला पण करू शकता, बघू शकता। त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती किंवा ह्याच्यामध्ये घालून तुम्ही भात पण खाऊ शकता। आजची वांग्याची भाजी आणि भरीतचा मसाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।